वर्षापूर्वी उत्तरेतले शेतकरी रस्त्यावरती उतरले हो. होते, त्यांना सुद्धा नक्षलवादी बोलले होते. मग नक्षलवादी कोण? तुम्ही शेतकरी जो त्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरला तो अतिरेकी, तो त्यांचं नक्षलवादी. म्हणणं होतं की त्या आंदोलनामध्ये दहशतवादी घुसलेले आहेत. हो, कुठे आहेत? आता सुद्धा वारीमध्ये अर्बन नक्षल घुसले तशी कोणीतरी एक अशी आवई उठवली म्हणजे होती. भीती निर्माण केली जाते. हा, म्हणजे तुम्हाला हिंदूंचे सण सुद्धा मारायचे आहेत की वारीमध्ये नक्षलवादी घुसलेत म्हणजे वारीमध्ये जाऊ नका. म्हणजे कोणतं हिंदुत्व आहे तुमचं? कोणते राज्य? म्हणजे या राज्यातल्या सरकारची तुम्हाला मानसिकता काय दिसते? मानसिकता त्यांची पूर्णपणाने गोंधळलेली आहेत. त्यांना सत्ता जी मिळाली तिचं नेमकं करायचं काय हेच कळत नाहीये. कोणासाठी सत्ता मिळवली? 675 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. देशात त्याची चर्चा होते. जगभरातल्या माध्यमांनी त्याची दखल घेतली. देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या ज्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या त्याच्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे. नंबर 1 आहे. म्हणजे महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर 1 नाही. महाराष्ट्र रोजगार देण्यात नंबर 1 राहिलेला नाही. महाराष्ट्राची घसरण अनेक कायदा सुव्यवस्थेत झालेली आहे. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जर महाराष्ट्र नंबर 1 असेल तर या सरकारविरुद्ध विरोधी पक्ष रान का उठवत नाही? बघा, निवडणुकीच्या आधीच आम्ही रान पेटवलं होतं, ज्याचा परिणाम चांगला लोकसभेत आला. त्याच्यानंतर आता असं झालेलं आहे की नाही म्हटलं तरी सगळेच जण अवाक झाले की अरे एवढं वातावरण सगळं दिसताना असा निकाल लागू कसा शकला. त्याच्यामुळे सगळेच राजकीय पक्ष हे अवाक झालेत. जनता सुद्धा अवाक झालेली आहे की असं घडलं कसं. आता तो जो काही धक्का होता, नक्कीच धक्का होता. म्हणजे जे जिंकले त्यांनाही विजयाचा धक्का होता आणि आम्हाला सुद्धा पराभवाचा धक्का होता. साहजिकच आहे, धक्का म्हटल्यानंतर त्यातून थोडंसं सावरणं हे गरजेचं असतं. आता या गोष्टी जनतेच्या लक्षात आल्यात की अरे हे सगळं एक काहीतरी डोळ्यावरती पट्टी बांधली गेली आणि आत्ता ह्या संघर्षाला नुसती सुरुवात नाही तर धार येईल. कारण शक्तीपीठ महामार्ग आहे, कोणासाठी करताय? राज्याकडे पैसे नाही, लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाही, इथून आदिवासींचे पैसे तिकडे वळवा, यांचे पैसे तिकडे वळवा. मुंबई महानगरपालिका आता त्याच्या तिजोरीवरती यांनी डल्ला मारलाय. 2.5 लाख कोटीचं देणं करून ठेवलेलं आहे. म्हणजे इकडे पैसा नाही आणि तिकडे कॉन्ट्रॅक्टरची धन करण्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढतायत. शेतकऱ्यांची शेती म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत, पण शेतीतनं जाणारा रस्ता करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत. म्हणजे ठेकेदारांसाठी चालवलेलं राज्य, ठेकेदारांचं सरकार आहे. प्रचंड भ्रष्टाचार तुम्हाला दिसतोय. खड्डे पडतात रस्त्यावरती, पूल पडतायत. काल परवाकडे गुजरात मधला पूल पडला. म्हणजे भ्रष्टाचाराचे वेगळे वेगळे नमुने तुम्हाला या राज्यात दिसतात. महामेरू आहे ते. त्याच्यानंतर ठेकेदारीचं राज्य सुरू झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण आजही कायम आहे किंवा ते ठेवलं जात आहे. महाराष्ट्र जातीत फाडला जावा आणि त्यानंतर ही फोडाफोडी करून आपलं राज्य कायम ठेवावं, ही भूमिका या राज्यकर्त्यांची आहे. दुसरं करू काय शकतात ते? मी जे बोललो ना की लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या पोळ्या भाजायच्या. मग ते कधी हिंदू मुस्लिम कर, मग हिंदूंमध्ये मराठेतर कर, मराठी माणसामध्ये पुन्हा मराठी अमराठी कर, पुन्हा त्याच्यामध्ये म्हणून जे बाळासाहेबांचं वाक्य आहे मराठेतर, ब्राह्मणेतर, 96 कुळी 92 कुळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आता तीच एकजूट ही यांच्या मुळावर येते म्हणून आता त्याच्यात तोडफोड करतायत. पण मराठा समाज रस्त्यावरती उतरला, त्यालाही सरकारनं थंड केलं सगळ्यांना. त्यांच्या मागण्या आता फार रेटल्या जात नाहीत. ओबीसीना त्यांच्या विरुद्ध उभं केलं, त्यांच्याही मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. मग ह्या सगळ्याचं शेवटी समाजात ही भेदाभेदी करून राजकारण करायचं, निवडणुका लढायच्या आणि निवडणुका आल्यावरती सगळ्यांना विसरायचं, हे कुठपर्यंत चालणार? हे खरं थोडं विस्ताराने बोलण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले, ऐतिहासिक 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आले. याकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी साहजिकच आहे आपलंही सरकार काम करत होतं. मी त्याच्यात कोणाचाही कमीपणा देत नाहीये. सगळ्यांनी प्रयत्न केले आणि केलेच पाहिजेत. मात्र युनेस्कोने त्या यादीत घेतल्यानंतर तिकडे गेल्यानंतर मात्र त्या किल्ल्यांची दुरावस्था लोकांना दिसता कामा नये. तिकडे चांगलं आपण काम केलं गेलं पाहिजे. मग एक चांगलं आल्यानंतर महाराष्ट्रात काय बघा किंवा ते बघण्यासाठी सरकार काही करू दे, निदान त्यावेळेचं शिवशाही कशी होती आणि कसा आमचा राजा होता, कसा आमचा देव होता, त्यांनी कसं राज्य केलं, कोणत्या प्रतिकूल काळामध्ये त्यांनी लढा दिला आणि हे गड किल्ले कसे बांधले, त्याचा उपयोग कसा करून घेतला. आपण स्वतः त्याचा अभ्यास केला, म्हणूनच मी आपण स्वतः त्याचं म्हणजे भूगोल आणि इतिहास
यांचा सुंदर मिलाफ त्याच्यामध्ये आहे. सुंदर मिलाफ आहे त्याच्यामध्ये. हे सगळे जे किल्ले आहेत असं चढून जायचं